तर स्वागत करतो एन ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज तुम्हाला देणार आहे 35 पेक्षा जास्त बॅकग्राऊंड्स देणार आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणताही बॅकग्राऊंड पोस्टर डिझाईनसाठी किंवा शुभेच्छुकसाठी आणखीन आभार या पोस्टर बनवते का नाही, त्या सर्वसाठी बॅकग्राऊंड यूज करू शकता तुम्ही भावांनो. तर पहिल्यांदा तर तुम्हाला मी दिलेली झिप फाईल आहे का नाही, ती डिस्क्रिप्शन बॉक्समधून ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काय इंटरफेस येईल. तर त्याच्या अलीकडेच तुम्हाला एक डाउनलोडचं बारका एरो दिसेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड होत जाईल. डाउनलोड केल्यानंतर तुमच्या फाईलमधून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे. एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला ओपन करून दाखवतो वाहनो कशा पद्धतीने ही बॅकग्राऊंड आहेत. 35 पेक्षा जास्त मराठी बॅकग्राऊंड आहेत. मराठी तुम्ही कशी वापरू शकता, तर ह्याच्यात काही 2-4 टेक्स्चर ही दिलेले आहेत, जे मी पहिला एक व्हिडिओ टाकलेला आहे, ज्यात मी कशा पद्धतीने ही टेक्स्चर वापरलेला होता, ती टेक्स्चर मी तुम्हाला दिलेला आहे भावांनो. तर पहिल्यांदा तर मी तुम्हाला पहिल्यापासून ते लास्टपर्यंत 35 जी बॅकग्राऊंड आहेत का नाही, ती दाखवतो एक एक करून. तर तुम्ही बघून घ्या. तर ही पहिला आहे, पहिला ओपन करून घेतो. तर ही पहिला काय अशा खतरनाक पद्धतीने ही पहिला बॅकग्राऊंड आहे. ही गणपती समजा विसर्जन किंवा आगमन सोहळा ह्याच्यासाठी, आणखीन लग्नपत्रिका ह्याच्यासाठी यूज करू शकतो, कारण की अशी डिझाईन ही एकदम खतरनाक दिसते व मित्रांनो ह्याच्यात. तर दुसरा दाखवतो, ही दुसरा आहे. बर्थडे, शुभेच्छुक, इलेक्शन बॅनरसाठी वापरू शकतो. म्हणजे ज्यानुसार सूट करेल का नाही बॅकग्राऊंड, त्यानुसार ती तुम्ही वापरू शकता. ही काय तिसरा फॉन्ट आहे, ही चौथा, ही टेक्स्चर म्हणूनही वापरू शकता. पाचवा ही थंबनेलसाठी, किंवा मी थंबनेलसाठी लय खूप जण वापरते ती, पण मी वेगळ्या कारणाने दिलेला आहे. ही टेक्स्चरसाठी वापरते ती. तरी अशा काय खतरनाक बॅकग्राऊंड आहेत भाऊन. ही पहिला, ही दुसरा, ही तिसरा, ही चौथा, पाचवा, सहावा, सातवा, ही सातवा बॅकग्राऊंड आहे. ह्या 8, 9, हे 10 अशा पद्धतीने पहिले 10 दाखवलेत भाऊन मी तुम्हाला. तर आणखीन काही 20-25 दाखवतो. ही पहिला, ही दुसरा, तिसरा, 4, पाचवा, सहावा, सातवा, आठवा. ही टेक्स्चर म्हणजे ह्याला का नाही, ह्या इमेजला काय म्हणते सांगू भावनो तुम्हाला, पेपर कट. जर गुगलला जाऊन तुम्ही पेपर कट इमेज टाकली का नाही, अशा पद्धतीचे खूप सारे भरपूर अशा PNG येतील. तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ह्याला ब्रश म्हणतात भावनो, ब्रशेस. तर अशा पद्धतीने काय अशा खतरनाक अशा बॅकग्राऊंड दिलेले आहेत भावांनो मी तुम्हाला. तर ही पण पाहू शकता तुम्ही. ही टेक्स्चर ही मी तुम्हाला एन ग्राफिक्स याच्यावरती मी लावून दाखवलेला होता भावांनो. ही खतरनाक पद्धतीने टेक्स्चर मी तुम्हाला देतो म्हणलेलं, ती ह्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर अशा पद्धतीने काही 35 पेक्षा जास्त मराठी बॅकग्राऊंड आहेत. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी सिलेक्ट करून दाखवतो. 35 पेक्षा जास्त आहेत, हे पाहू शकता. 35 आहेत भावांनो. म्हणजे तुम्ही ही खतरनाक पद्धतीने वापरू शकता. तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जाताना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.